नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे SK ॲग्रो सर्व्हिस यांच्या ऑफिशियल यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती। आज आपण घरच्या प्लॉटमध्ये उपस्थित आहोत। चालू वर्षी आपण आडसाली लागण केलेली आहे 8632ची। या ठिकाणी आपण चालू वर्षी एकरी 100 टन प्लस उत्पादन अगदी कमीत कमी खर्चात कसं घ्यायचं ह्या नियोजनात आपण वाटचाल सुरू केलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, एकरी 100 टन ऊस उत्पादन घेत असताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की ऊसाचं संख्या नियोजन। 1 एकर क्षेत्रामध्ये साधारणतः 45 ते 50 हजार ऊस तुमच्या कारखान्याला जातात। तुम्ही कितीही त्यापेक्षा जास्त ऊस कारखान्याला जात नाहीत। त्यामुळे सुरुवातीला लागण करताना जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुम्हाला 100 टनाचा टप्पा गाठता येणार आहे। पण सुरुवातीलाच लागण करताना जर तुम्ही काही चुका केल्या, जे 70 ते 80% अजून ऊस उत्पादक शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये करतात, पण ज्या लोकांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ऊस संख्या नियोजनाची पद्धत बदललेली आहे ते लोक आज सहज 80 टन 100 टन 120 टनापर्यंत जातात। तर लागण करताना आपल्याला काय काळजी घ्यायची? सगळ्यात पहिली काळजी घ्यायची की आपण सरीतलं अंतर जे पूर्वापार 3 फूट 3.5 फूट 4.5 फूट पर्यंत वगैरे सरी लोक काढत होतं, पण आपण आज घरच्या प्लॉटमध्ये बघू शकता हे 6 ते 6.25 फुटाची सरी आहे आपली। एक 6 फुटाची सरी आहे आणि 2 रोपांमधलं अंतर 1.5, म्हणजे आपण 6 बाय 1.5 अशा पद्धतीनं ऊसाची लागण केलेली आहे। 6 बाय 1.5 पद्धतीने लागण केल्यानंतर साधारणतः 1 एकरामध्ये 6000 रोपं बसतात। 6000 रोपं बसल्यानंतर आपण एका बेटामध्ये 8 ते 9 ऊस आपण या ठिकाणी ठेवणार आहेत। म्हणजे साधारणतः 6000 गुणिले जर आपण 8 केलं, 8 × 48, तर साधारणतः 48 ते 50 हजार ऊस आपल्या क्षेत्रामध्ये तयार होणार आहेत। आणि ते ऊस 50,000 ऊस साधारणतः 2-2.25 किलोपर्यंत जर एक ऊस भरला तरी आपलं सहज आपण 80 ते 100 टनापर्यंत जाऊ शकतो। होणाऱ्या चुका काय आहेत तर लोक 3 फूट 3.5 फूट 4 फुटावरती सरी लागण करतात, टिपरे पद्धतीने लागण करतात, टिपरेला टिपरं लावून लागण करतात। जास्त गर्दी होते। ऊसाची संख्या ही तुमची पाक 3.5-4 लाखापर्यंत ऊसाची संख्या जाते। त्यातले तुमचे 3-3.5 लाख ऊस मरून जातात। जे फक्त मरत नाहीत तर ते मरत असताना तुम्ही जे काय ऊसाला वर्षभरामध्ये जे काय बेसल डोस असेल, बाकीची काय खतं आळवणी फवारणी केली असेल, ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण करून ते खाऊन ते लोक मरत असतात आणि जे राहतात ऊस ते ऊस आपले कमजोर तयार होतात आणि ते कमजोर ऊस आपण कारखान्याला पाठवतो। त्यामुळे आपण 40 टन 50 टन ह्या ठिकाणीच अडकून बसलेलो आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांना ऊस लागण करताना 2 दिवस महत्त्वाची काळजी घ्या। लागण करते वेळेस व्यवस्थित लक्ष द्या। सरीमधलं अंतर असेल, 2 रोपांमधलं अंतर असेल, व्यवस्थित करा। आणि अशा पद्धतीनं आपण जर या पद्धतीने जर नियोजन केलं तर 100% तुम्ही पुढं जाऊन सातत्यपूर्ण 80 ते 100 टनापर्यंत तुम्ही टप्पा गाठणार आहेत। धन्यवाद।